नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज अ रस्ट? रस्ट म्हणजेच गंज. तर याची डेफिनेशन, इट इज अ रेडिश ब्राउन आयर्न ऑक्साइड which when form Fe when iron Fe is react with oxygen O2, then form Fe2O3H2O. Second, write the chemical formula of rust. So Fe2O3XH2O, it is the formula of rust. गंज म्हणजे काय सांगता येईल तर धातूवर चढलेला तांबूस रंगाचा एक ठिसूळ पदार्थ जो जमिनीतील ओलावा आणि हवेतील ऑक्सिजन यामुळे तयार होत असतो. राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयरन ॲट एनोड. सो ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि उजव्या बाजूला जेव्हा हे इलेक्ट्रॉन लिहिले जातात तेव्हा याचा अर्थ होतो याने इलेक्ट्रॉन गमावले. 2 इलेक्ट्रॉन गमावून चार्ज किती आला तर 2 प्लस. जर इलेक्ट्रॉन स्वीकारले असते तर ते बाणाच्या डाव्या बाजूला लिहिले जातात. फॉर एक्झाम्पल, क्लोरीन हा अणू काय करतो, एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून याला बाणाच्या डाव्या बाजूला लिहिता येते. आणि इलेक्ट्रॉन स्वीकारल्यास त्याचा आयन कसा तयार होतो, Cl मायनस. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारला असेल तर बाणाच्या डाव्या बाजूला, आणि जर लॉस केला असेल तर बाणाच्या उजव्या बाजूला लिहितात. व्हॉट इज करोशन? तर डेफिनेशन इथे दिलेली आहे. करोशन म्हणजेच गंजणे, आणि जेव्हा एखादी वस्तू किंवा धातू गंजतो तेव्हा त्याची कार्यक्षमता ही हळूहळू कमी होत जाते, म्हणून त्याला म्हटलंय इट इज अ ग्रॅज्युअल डिग्रेडेशन ऑफ द मेटल. Explain the similarity and differences in two events, namely adding NaOH to water and adding CaO, that is calcium oxide, in water. तर यामध्ये साम्य किंवा सिमिलॅरिटीज काय सांगता येईल, दोन्हीमध्ये हीट ही बाहेर पडत आहे. इन बोथ रिएक्शन हीट इज इव्हॉल्ड, देअर फोर बोथ आर एक्झोथर्मिक रिएक्शन. दोन्हीमध्ये हीट बाहेर पडते म्हणून ह्या दोन्हीही एक्झोथर्मिक रिएक्शन्स आहेत. दुसरी सिमिलॅरिटीज अशी सांगता येईल की दोन्हीमध्ये वॉटर आहे, बोथ रिएक्शन्स इन्व्हॉल्व वॉटर. सेकंड सिमिलॅरिटीज. थर्ड, दोन्हीमध्ये OH इथे सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि इथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बोथ रिएक्शन्स प्रोड्यूस हायड्रॉक्साईड्स. डिफरन्सेस काय सांगता येतील तर सोडियम हायड्रॉक्साईड हा एक स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे याचं पूर्ण विचरण होते. इट डिसोसिएट्स completely in water. Sodium hydroxide is a strong base, but calcium oxide forms slightly soluble calcium hydroxide. आणि आणखी एक डिफरन्स, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन्स आर मोर अल्कलाइन दॅन कॅल्शियम हायड्रॉक्साईड. या रिएक्शनमध्ये आपल्याला सॉल्ट, ॲसिड, बेस याबद्दल माहिती सांगायची. रिएक्शन आहे अमोनिया is reacted with hydrochloric acid, that is HCl, forms ammonium chloride. आता आपण ऍसिड कोणाला म्हणतो तर असा पदार्थ किंवा असा सबस्टन्स जो पाण्यामध्ये विरघळल्यानंतर H+ आयन देतो त्याला आपण ऍसिड म्हणतो. तर इथे ऍसिड कोण येणार, मग HCl हा ऍसिड आहे. म्हणजेच यासोबतचा जो हा पदार्थ आहे अमोनिया हा काय असणार, मग बेस. मग ऍसिड कोण झाला, हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl नावातच आहे, आणि अमोनिया इज अ बेस. त्यानंतर आहे बेस, आणि हा वीक आहे की स्ट्रॉंग आहे, तर हा एक वीक बेस आहे. अमोनिया इज अ वीक बेस. थर्ड क्वेश्चन आहे राईट अ रिएक्शन शोविंग डिसोसिएशन ऑफ दिस बेस इन वॉटर. तर या H2O मध्ये म्हणजेच पाण्यामध्ये एक असतो H+ आणि दुसरा असतो OH-.
तर यामधला हा OH मायनस सेपरेट होईल आणि H प्लस अमोनियामध्ये मिसळून NH4 प्लस हा आयन तयार होईल. धन्यवाद.